नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामी सांगतात की घड्याळ हे केवळ वेळ दर्शवत नाही, तर ते घरातील ऊर्जेचा प्रवाह आणि सदस्यांच्या प्रगतीचं एक प्रतीक देखील मानलं जातं. घड्याळ योग्य दिशेला लावल्यास तुमच्या घरामध्ये सकारात्मकता, आर्थिक स्थिरता आणि प्रगती येते, आणि जर चुकीच्या दिशेला लावलं तर नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतात. घरातील घड्याळ लावताना कोणते वास्तू नियम पाळावेत तेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम ते म्हणजेच दिशा. तर आता पहा, उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते, जो संपत्तीचा देव आहे. या दिशेला घड्याळ लावल्यास तुमच्या घरात धन आणि समृद्धी आकर्षित होते आणि कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीला चालना मिळते. त्यानंतर पूर्व दिशा. ही दिशा सूर्य आणि इंदिराची दिशा मानली जाते, जी आरोग्य, ऊर्जा आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे. पूर्व दिशेला घड्याळ लावल्यास तुमच्या घरामध्ये आनंद आणि सुसंवाद टिकून राहतो. तर आता काही वास्तुतज्ञ पश्चिम दिशेला देखील घड्याळ लावण्याची परवानगी देतात, कारण ही दिशा प्रगती आणि स्थिरतेची मानली जाते. तर अशा पद्धतीनं या 3 दिशांना तुम्ही घड्याळ लावू शकता. पहिली म्हणजे उत्तर, त्यानंतर पूर्व, आणि जर एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घेतला तर पश्चिम दिशेला. आता अशाही काही दिशा आहेत ज्या दिशेला चुकूनही तुम्ही घड्याळ लावू नये. यातील सर्वात पहिली दिशा म्हणजेच दक्षिण दिशा, कारण ही दिशा यमराजाची दिशा मानली जाते, की जी मृत्यूची देवता आहे. दक्षिण दिशेला घड्याळ लावल्यास तुमच्या घरातील सदस्यांची प्रगती थांबते, तसेच घरातील मुख्य जो माणूस आहे तर त्याच्या आरोग्यासाठी ते नकारात्मक मानलं जातं आणि कुटुंबातील ताणतणाव वाढू लागतो. त्यानंतर घराचं प्रवेशद्वार. घराच्या अगदी वर किंवा दरवाजाकडे तोंड करून घड्याळ लावणं हे देखील अशुभ मानलं जातं. आणि केवळ दिशाच नव्हे तर घड्याळाशी संबंधित काही नियम देखील पाळणं अत्यावश्यक आहे. तर आता पहा, घरामध्ये बंद पडलेलं, तुटलेलं किंवा खराब झालेलं घड्याळ चुकूनही ठेवू नका. ते त्वरित एकतर दुरुस्त करून घ्या किंवा घराबाहेर काढा. बंद पडलेलं घड्याळ प्रगती आणि नशीब थांबवतं. त्यानंतर तुमच्या घड्याळामध्ये नेहमी योग्य वेळ सेट करा. काही तज्ज्ञांच्या मते घड्याळात 2-3 मिनिटे पुढे ठेवणं हे शुभ मानलं जातं, ज्यामुळे तुमच्या जीवनामध्ये प्रगती आणि तुमची कामं वेळेवर पूर्ण करण्याची तुम्हाला प्रेरणा मिळते. त्यामुळे फार तर 2 ते 3 मिनिटे तुम्ही घड्याळ पुढे लावू शकता. त्यानंतर घड्याळाचा रंग आणि आकार तोही पहा. तर गोल किंवा अंडाकृती आकाराचं घड्याळ हे शुभ मानलं जातं. गडद किंवा नकारात्मक रंग जसं की काळा, गडद, त्यानंतर लाल असे रंग टाळावेत. आणि हलके रंग, उदाहरणार्थ पांढरा, पिवळा, हलकासा हिरवा अशा प्रकारच्या रंगाची घड्याळं वापरावीत, जेणेकरून तुमच्या घरामधील नकारात्मक ऊर्जा ही बाहेर जाईल. त्यानंतर तुमचं घड्याळ नेहमी स्वच्छ आणि धूळविरहित ठेवावं. घड्याळावरती धूळ जमा झाल्यास तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीनं घड्याळाशी संबंधित छोट्या वाटणाऱ्या परंतु या महत्त्वपूर्ण गोष्टींमध्ये बदल केल्यानं तुमच्या आयुष्यामध्ये देखील मोठे बदल घडू शकतील. तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीनं तुमचं घड्याळ हे तुमची वेळ ठरवत असतं. यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.